गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात। देवरी येथील मा धुकेश्वरी मंदिरात कलश स्थापना। गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली असून त्यानिमित्त देवरी येथील मा धुकेश्वरी मंदिरामध्ये गेल्या 34 वर्षाची परंपरा कायम राखत गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी ज्योती कलश स्थापना करण्यात आली आणि यावर्षी 157 ज्योती तुपाच्या तर 297 ज्योती या तेलाच्या या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आल्या आहेत। या चैत्र नवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात आणि मंदिराकडून ज्योती विसर्जनाच्या दिवशी सर्व महिलांना साडी वाटप करण्यात येते। ज्योती विसर्जनाचे मनमोहक दृश्य पाहण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि या निमित्त शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन मंदिराद्वारे करण्यात येते। यावेळी मोठ्या संख्येने भाविक 9 दिवस मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येत असतात। ये गुढीपाडव्या निमित्त आज नवरात्र इथे सुरू झालेली आहे। मागील 34 वर्षापासून आपले इथं यात्रा भरत राहते आणि दूरदूरचे लोक आपली मनोकामना ज्योत इथं प्रज्वलित करत राहतात। यावर्षी 157 ज्योती तुपाच्या प्रज्वलित झालेल्या आहेत आणि तेलाच्या 297 ज्योती प्रज्वलित झालेल्या आहेत। ह्या ज्योती नवमीच्या दिवशी दिनांक 6 तारखेला 6 एप्रिलला रविवारी विसर्जित करण्यात येतात आणि आजपासून 6 तारखेपर्यंत इथं भव्य शोभायात्रा भरते आणि आज श्रीरामजीची शोभायात्रा सुद्धा इथून निघालेली आहे आणि तशाच प्रकारे रामनवमीची सुद्धा शोभायात्रा इथून निघेल आणि गाव भ्रमण करून इथे येणार आहे आणि रात्री ज्योती विसर्जन त्यावेळेस ज्या महिला आपल्या ज्योती उचलतात त्यांना साड्या सुद्धा मंदिराकडनं दिल्या जातात आणि त्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिला इथून तळापर्यंत जे ज्योती घेऊन जातात डोक्यावर ठेवून ते दृश्य निश्चितच पाहण्यालायक राहतो आणि पूर्ण ज्योती विसर्जित झाल्यानंतर मंदिराकडनं महाप्रसाद वितरित केला जातो। दरवर्षी कमीत कमी 10 ते 15,000 लोक महाप्रसाद ग्रहण करतात आणि अशा प्रकारे देवरीच नव्हे तर देवरी तालुक्यातील आणि पूर्ण गोंदिया जिल्ह्यातील हे एक चांगलं नावाजलेलं आणि त्यात मातेचे जे मंदिर आहे ते गोंदिया जिल्ह्यात नावाजलेलं मंदिर आहे आणि ह्या धुकेश्वरी मातेला मोठी बहीण म्हणतात। देवरी तालुक्यामध्ये इतरत्र सुद्धा धुकेश्वरी मातेचे मंदिर भेटतील त्यांना छोटी बहीण म्हणतात आणि ह्या मातेला मोठी बहीण म्हणतात। त्या अशा प्रकारे आजपासून कमीत कमी 200-250 वर्षा आधीपासून ह्या मातेचं आमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात नाव प्रसिद्ध आहे आणि निश्चितच इथं मनोकामना मागणाऱ्यांची मनोकामना इथं पूर्ण होते अशी एक श्रद्धा आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत